अध्यक्ष महोदय, सन 2021 चे विधेयक क्रमांक 6 या ठिकाणी आपण आता विचारात घेतलंय आणि विशेषतः या विधेयकाच्या माध्यमातून कौशल्य विकासाच्या क्षेत्रामध्ये आपण काही महत्त्वपूर्ण बदल करतो। आपल्याला कल्पना आहे की साधारणपणे भारताचे राष्ट्रपती तत्कालीन APJ अब्दुल कलाम साहेब यांनी 15 वर्षापूर्वी आपल्याला सांगितलं होतं की भारत हा एका डेमोग्राफिक डिव्हिडंडमध्ये जाणार आहे आणि 2010 सालापासून तर 2035 साल हा जो कालावधी आहे हा या डेमोग्राफिक डिव्हिडंडचा अत्यंत महत्त्वाचा कालावधी आहे की ज्या कालावधीमध्ये देशातील युवांची संख्या मोठी असेल आणि सरासरी वयामध्ये जगाच्या पाठीवरचा सगळ्यात तरुण देश हा आपला भारत देश असेल। आणि त्याच वेळी त्यांनी संकल्पना मांडली होती की डेमोग्राफिक डिव्हिडंडचा आपल्याला जर उपयोग करून घ्यायचा असेल तर त्याकरता आपल्याला कौशल्य प्रशिक्षणावर भर द्यावा लागेल आणि जोपर्यंत आपण कौशल्य प्रशिक्षित मानव संसाधन तयार करत नाही तोपर्यंत लोकसंख्येने दिलेलं ॲडव्हान्टेज हे लोकसंख्येचं डिसएडव्हान्टेज म्हणून देखील त्या ठिकाणी परिवर्तित होऊ शकतं। ज्यावेळी देशामध्ये सन्माननीय मोदीजींचं सरकार आलं त्यानंतर स्किल डेव्हलपमेंटच्या संदर्भात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आणि विशेषतः स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्री एक स्वतंत्र मिनिस्ट्री तयार करून आणि त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ज्याचा उल्लेख आता मंत्री महोदयांनी केला, कोर्सेसचं ॲक्रेडिटेशन असेल, स्किल फ्रेमवर्क असेल, व्हर्टिकल मोबिलिटी असेल, क्रेडिट सिस्टीम असेल, अशा विविध गोष्टींना या ठिकाणी मान्यता देण्यात आली। मुळातच आपण ज्यावेळेस अनएम्प्लॉयमेंटचा विचार करतो किंवा एम्प्लॉयमेंटचा विचार करतो त्यावेळी रोजगार आणि युवा यांच्यामध्ये जो डिस्टन्स आहे तो कौशल्याचा आहे। आज आपली अर्थव्यवस्था ज्या वेगानं वाढते आहे या अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात संधी प्राप्त होत आहेत, पण त्या संधी अनुरूप मानव संसाधन आपल्याकडे नाही आहे। कारण संधी अनुरूप मानव संसाधन तयार करण्याकरता कौशल्य प्रशिक्षणाची आवश्यकता आहे आणि त्याच दृष्टीनं या ठिकाणी ज्याचा उल्लेख करण्यात आला आहे की राष्ट्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता धोरण 2015 आणि नवीन शैक्षणिक धोरण 2020 या दोन्हीच्या माध्यमातून एक फ्रेमवर्क हे केंद्र सरकारने तयार केलं आणि या फ्रेमवर्कच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षणाच्या विविध व्यवस्था या आपल्याला कशा उभ्या करता येतील आणि विशेषतः सर्टिफिकेशन, ॲक्रेडिटेशन म्हणजे गुणवत्ता ही देखील अत्यंत महत्त्वाची आहे। आपण अनेक वेळा पाहतो की अतिशय चांगले लोक आपल्याकडे सुतार काम करतात पण त्यांना सर्टिफिकेट मात्र कुठलंच नसतं आणि ते सर्टिफिकेट नसल्यामुळे त्या कामाला मान्यताही मिळत नाही किंवा त्याचं जे ग्लोरिफिकेशन व्हायला पाहिजे ते देखील होत नाही आणि रोजगाराचे जे काही अवसर मिळाले पाहिजे तेही मिळत नाही आणि त्यांना कुठल्याही पद्धतीनं वित्तीय सहायता देखील मिळत नाही। आज अनेक प्रोफेशन असे आहेत की जे वेगवेगळ्या देशांमध्ये त्या प्रोफेशनच्या लोकांची आवश्यकता फार आहे। आपल्या इथे ती प्रोफेशन्स
माहिती असणारी लोक आहेत, पण त्यांच्याकडे सर्टिफिकेशनची कुठली व्यवस्था नसल्यामुळे त्या लोकांना व्हिसा मिळत नाही, त्या ठिकाणी जाता येत नाही. आणि म्हणून अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये ही जी काही व्यवस्था आज आपण महाराष्ट्रामध्ये उभी करतो ही खरोखर अतिशय चांगली व्यवस्था आहे. आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ जे आता या सगळ्या पाठ्यक्रमांचं वेगवेगळ्या या ठिकाणी नियमन करत आहे. आज आपण खरं म्हणजे एक अम्ब्रेला इन्स्टिट्यूट उभी करतो की ज्याच्या अंतर्गत हे जे काही वेगवेगळे इनिशिएटिव्ह आहेत हे इनिशिएटिव्ह आपल्याला घेता येतील. यात जी काही एफिलिएटेड इन्स्टिट्यूटची एक संकल्पना आपण मांडली आहे ती अतिशय चांगली आहे. फक्त याच्यामध्ये काही गोष्टी आपण त्याची काळजी भविष्यात घेण्याची आवश्यकता आहे. कारण ज्याचा उल्लेख आपण केला की अनेक संस्था चाललेल्या आहेत, कुठलंही रिकॉग्निशन नाही आहे आणि मग त्या कुठलं तरी सर्टिफिकेट देतात जे कुठल्याही कामात येत नाही. आणि म्हणून आपण एफिलिएटेड संस्था तयार करतो आणि विशेषतः स्वयं अर्थसहाय्यित अशा प्रकारच्या एफिलिएटेड संस्था या आपण तयार करतो. या संस्था तयार होताना त्या केवळ सर्टिफिकेट वाटण्याचा कारखाना होणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यावी लागेल. काही व्यवस्था केल्या आहेत आपण याच्यामध्ये, परंतु याची व्याप्ती पाहता आणि व्यवस्था पाहता त्याच्यामध्ये एक मोठी गॅप आहे. ही गॅप भरून काढावी लागेल. अन्यथा मशरूम सारख्या या संस्था एफिलिएट होतील आणि अध्यक्ष महोदय त्या सर्टिफिकेट वाटतील आणि त्यातनं रोजगाराभिमुख मानव संसाधन तयार करण्याचा याचा जो मूळ उद्देश आहे त्या उद्देशाला हरताळ फासली जाईल. आज आपण ॲक्रिडिटेशनचं याच्यामध्ये बोललो, पण ॲक्रिडिटेशनच्या संदर्भात नेमकं त्याचं फ्रेमवर्क काय आहे याचाही विचार आपल्याला करावा लागेल. आणि ॲक्रिडिटेशन नंतर त्या संस्थांचं मानांकन करून त्यातल्या कमी मानांकनाच्या संस्था या लोकांपर्यंत की या संस्था कमी मानांकनाच्या आहेत या जास्त मानांकनाच्या आहेत याही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण व्हर्टिकल मोबिलिटीच्या संदर्भात या ठिकाणी बोललात, जे आवश्यकच आहे, पण त्याकरता इंटर डिपार्टमेंटल व्यवस्था जोपर्यंत उभी होत नाही तोपर्यंत व्हर्टिकल मोबिलिटी शक्य होत नाही. कारण अपेक्षित काय आहे तर या संस्थांमधनं ज्या लोकांनी प्रशिक्षण घेतलं आहे त्या प्रशिक्षणाचं क्रेडिट मिळून त्यांना जर ग्रॅज्युएशन करायचं असेल तर त्या क्रेडिटच्या आधारावर त्यांना ती ॲडमिशन मिळाली पाहिजे किंवा त्या क्रेडिटच्या आधारावर त्यांचा कुठल्या क्लासला त्यांना ॲडमिशन घ्यायची आहे, युनिव्हर्सिटीत घ्यायची आहे हे ठरलं पाहिजे. त्यामुळे या इंटर डिपार्टमेंटल देखील ज्या बाबी आहेत याचाही विचार याच्यामध्ये केला पाहिजे. अन्यथा आपण कौशल्य प्रशिक्षण विभागाचा विचार केला आणि आमचं जे उच्च व तंत्र शिक्षण आपल्या मागे बसलेले आहेत त्यांनी जर या सगळ्या गोष्टींना त्या ठिकाणी मान्यताच दिली नाही किंवा तसं फ्रेमवर्क त्यांनी तयार केलं नाही तर आपण ही तयार केलेली व्यवस्था ही कुठेतरी अडचणीत येईल. आणि म्हणून त्याचाही विचार मला असं वाटतं की या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे. उद्योगांशी संलग्नता हा यातला आत्मा आहे, गाभा आहे आणि आपण तो घेतलाय. पण साधारणपणे आपण जर बघितलं तर आजही उद्योगांशी जेवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला ती संलग्नता करता आली पाहिजे ती करता येत नाही. याचं कारण आपलं स्ट्रक्चर जे आहे हे खूप मोठ्या प्रमाणात शासकीय स्ट्रक्चर आहे आणि शासकीय स्ट्रक्चरमध्ये तो छोट्यातला छोटा अधिकारी हे एक्सपेक्ट करतो की उद्योगातल्या मोठ्या उद्योगातला CEO माझ्याकडे येऊन त्यांनी सलाम ठोकला तरच मी त्याच्यासोबत या ठिकाणी अलायन्स करेन किंवा त्याच्यासोबत मी काम करेन. आणि म्हणून याच्यात सुलभता कशी आणता येईल आणि हे कंपल्सरीच केलं पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये ॲक्रेडिटेशन करताना
उद्योग संलग्नता किती प्रमाणात झाली आहे याच्या आधारावरच जर आपण ॲक्रेडिटेशन केलं तर त्यामुळे मला असं वाटतं की उद्योग आणि कौशल्य प्रशिक्षण यामध्ये जो दुवा आपल्याला साधायचा आहे तो आपल्याला साधता येईल. वेगवेगळ्या व्यवस्था आपण उभ्या केल्या आहेत आणि त्या चांगल्याही आहेत, पण या सगळ्या व्यवस्था या योग्य प्रकारे काम करू शकतील या दृष्टीनं त्यांना तशा प्रकारचं वित्तीय सहाय्य देखील करावं लागेल. नाहीतर कायदा होतो आणि मंडळं घटित झाल्यानंतर त्यांना ऑफिस नाही. आता इथे तर ठीक आहे, आपण एक्झिस्टिंग संस्थाच परिवर्तित करतात, पण त्याच्या व्यतिरिक्त अनेक प्राधिकरणं आपण तयार करतो. ज्या प्राधिकरणाकरता आपल्याला व्यवस्था उभ्या कराव्या लागतील, त्यांना वित्त आपल्याला द्यावं लागेल, ते योग्य प्रकारे काम करू शकतील हा विचार देखील आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. आणि म्हणून त्याही संदर्भात मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात काम करावं लागेल. एक चांगली गोष्ट या ठिकाणी जो आपण टीओटीचा कॉन्सेप्ट मांडलेला आहे की प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्याच्या संदर्भात ज्या व्यवस्था आहेत, आता ट्रेन द ट्रेनर्स हा जो काही विषय आहे हा विषय फार चांगला आहे, पण मला असं वाटतं की याच्यातली प्रगती कमी आहे मोठ्या प्रमाणात. कारण शेवटी याच्यामधले जे कोर्सेस आहेत हे कोर्सेस हे काही टेलरमेड कोर्सेस नाही आहेत, मार्केटच्या गरजेप्रमाणे तयार होणारे कोर्सेस आहेत. आणि मार्केटच्या गरजेप्रमाणे तयार होणाऱ्या कोर्सेसमध्ये ट्रेनरचं ट्रेनिंग हे कठीण आहे, पण ते करावं लागेल. आणि तशा प्रकारची व्यवस्था ही देखील आपल्याला उभी करावी लागेल. आणि मला असं वाटतं की त्याचाही विचार या निमित्ताने खरं म्हणजे झाला पाहिजे. यासोबत आपण विशेषतः अंतर्वासिता या संदर्भात याच्यामध्ये विचार केलाय. स्टायपंड हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, कारण आपल्याला ज्या स्तरातल्या लोकांना कौशल्य प्रशिक्षित करायचं आहे त्या स्तरातल्या लोकांना, आणि विशेषतः याच्यात गरीब वर्ग मध्यमवर्गीय वर्ग खूप आहे, आणि यातले अनेक लोक एक्झिस्टिंग व्यवसायातनं बाहेर पडून आपलं प्रशिक्षण घेऊन थोड्या वरच्या लेवलवर त्या व्यवसायात जाऊ इच्छितात. तर अशा लोकांकरता केंद्र सरकारची एक स्टायपंडची स्कीम आहे. राज्य सरकारने देखील एक अतिशय चांगली स्टायपंडची स्कीम सुरू केली पाहिजे. ही स्कीम देखील या विद्यार्थ्यांना अट्रॅक्ट करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायदेशीर होईल. आणि आपण या ठिकाणी हा जो काही विचार केलेला आहे तो विचार निश्चितपणे यशस्वी होईल. खरं म्हणजे अनेक मुद्दे याच्यामध्ये आहेत. जसं आपण क्रेडिट बँकिंगचा विचार याच्यामध्ये केला, हा विचार सांगताना थोडा सोपा आहे पण करताना अतिशय कठीण आहे. आणि याच्यामध्ये विशेषतः याचे नियम परिनियम हे करत असताना त्याच्यामध्ये ज्या काही संस्था आहेत या संस्था शेवटी आपापलं म्हणणं रेटत असतात, पण आपल्याला एक त्याचं फ्रेमवर्क तयार करावं लागतं. आणि हे फ्रेमवर्क हे चाललेल्या इतर जे काही कोर्सेस आहेत त्याच्याशी संलग्नित कसं राहील याचा देखील विचार हा आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. एक चांगली गोष्ट आपण याच्यामध्ये केली आहे ती म्हणजे ऑटोनॉमस संस्थांच्या संदर्भातली तरतूद. कारण शेवटी आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये ऑटोनॉमस संस्था जेवढ्या वाढतील, आज आपण आपल्या युनिव्हर्सिटीज पाहतो, मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये संलग्नित संस्थांची संख्या हजाराच्या वर आहे. कुठली संस्था एवढ्या मोठ्या संलग्नित संस्थांना त्या ठिकाणी न्याय देऊ शकत नाही. आणि म्हणून आपलं जे नवीन शैक्षणिक धोरण आहे किंवा 2015चं धोरण आहे, या दोन्ही धोरणांमध्ये आपण ऑटोनॉमस संस्था तयार करण्याकरता फार मोठा भर दिलाय. फक्त आवश्यकता एवढीच आहे की ऑटोनॉमस संस्था तयार करताना त्याच्या क्वालिटीवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आणि आपण हे देखील म्हटलंय की त्या संस्था जे काही कोर्सेस चालवतात ते कोर्सेस त्यांना आपल्या कोर्सेसशी समकक्ष करून घ्यावे लागतील. हे ठीक आहे, ते केलंच पाहिजे, अन्यथा त्याला रिकग्निशन मिळणार नाही. पण त्याच वेळी आता आपण अनेक वेळा बघतो की ज्या चांगल्या संस्था आहेत, या चांगल्या संस्था, उदाहरणादाखल आता MBA शिकवणाऱ्या चांगल्या संस्था असतील, आपल्या नरसी मुंजी सारख्या, मिठीबाई सारख्या, तर इथले कोर्सेसची नावं वेगळी आहेत.
त्यांनी वेगवेगळी नावं दिली आहेत. तर तेही इथे समजा झालं आणि ते जर आपण त्याचं जे काही काय म्हणतो त्याला समकक्ष करणं याच्यामध्ये जर आपण मान्य केलं नाही तर अध्यक्ष महोदय या संपूर्ण ही जी व्यवस्था आपण उभी करतोय ऑटोनॉमीची ती व्यवस्था कामी येणार नाही. म्हणून ऑटोनॉमीची व्यवस्था करताना दोन गोष्टी फ्लेक्झिबिलिटी पण क्वालिटीशी नो कॉम्प्रोमाइज अशा दोन तत्वांवर जर ही व्यवस्था आपण उभी केली तर मला असं वाटतं की ही व्यवस्था योग्य प्रकारे उभी राहील. खरं म्हणजे अनेक गोष्टी याच्यामध्ये आहेत पण तरी देखील मी या विधेयकाचं मनापासून स्वागत करतो आणि भविष्य काळामध्ये या ज्या संस्था आपण उभ्या करतो या संस्था बलशाली कशा होतील याचा विचार आपण करावा एवढीच विनंती करून माझं बोलणं संपवतो.